स्तुती चारी पुरुषार्थ पाया लागती चारी नित्या अंधल्या येती एवढी ख्याती नामाची। आज आपल्या या श्रीरामनगर या ठिकाणी भव्य आणि दिव्य स्वरूपाचा हा कार्यक्रम। महत्वाची गोष्ट आपलीला 5-6 शक्य होतात आणि आम्हाला असं कळतं की सगळे एकमेकाला सहकार्य करतात, एकमेका सहाय्य करून अवघे धरून सुगंध या न्यायाप्रमाणे सगळ्यांचं सहकार्य असतं। म्हणजे आपल्याला समोर शिवाजी महाराज जरी दिसत असले तरी ते फक्त नियोजन करण्यापुरते सगळ्यांचं सहकार्य बरं का। सगळ्या गावकरी मंडळीला श्रीरामनगर येथील मंडळीला सर्वांना कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी धन्यवाद। गावातून पण इथं पटी आहे मुरकुटे सर, कमी नाही कुठल्या गोष्टीचं, म्हणून एवढे कार्यक्रम करतात। असं म्हणता येईल की कीर्तनाचे निवेदनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे जे तर नामाचे नाही पापाचे ऐसे केले। अरे आपल्याला काही कमी नाही महाराज, एवढे उस इतकं उत्पन्न सगळे श्रीमंतच लोक करून टाकले बरं का आमचे शेंगे महाराज। असे काही कमी नाही सगळीकडे महाराज, कारण हे कशाचा परिणाम आहे, या परमार्थाचा परिणाम आहे। परमार्थाच्या बाबतीत आपल्या गंगाखेड तालुक्यामध्ये 1 नंबरला अशा प्रकारची आपले थोडस सर्वांना एक विनंती करतो की मी 2 मिनिट लांबवणार आहे, जास्त नाही बरं का। कारण आमच्या शिवाजी महाराजांचं जसं नियोजन लावलं त्यांना जशा जोड्या बसव वाटल्या आणि मुरकुटे सरांनी सांगितलं तिचं तेच योग्य आहे बरं का। अशा नियमाप्रमाणे बसवलेलं आहे। आपण कथेकडे वळणार आहोत। कथा अतिशय पवित्र आहे। आता इथं प्रश्न काय की सुसेनाला सांगितलं रामाला विसरला, हनुमंतराय म्हणू लागले कोणीतरी गुरु लागतो ना महाराज, रामाला विसरलास, रामाला विसरून जे जे केलं ते व्यर्थ आहे, एक नाही। जसं शास्त्र सांगतं देवावी न करीशी आस अवघी होईल निरास, प्रश्ना वाढविशी बहुवस कधी सुखाशी न होशी, कधीच सुख मिळणार नाही महाराज। देवाला सोडून काही करा, सुग्रीवाच्या वेळा किती आपण ऐकल्या, तुला सोडून जरा अरे स्त्री भोग तो जागा अक्षय रोग मात्र गमन तो दोष, अशा प्रकारे देवाला सोडून करायचं नाही। मला एक मुंबईतलं उदाहरण द्यायचंय। मी मुंबईमध्ये गेलो होतो, हृदयविकाराचा डॉक्टर महाराज, असा डॉक्टर मोठा होता की त्यानं भारतात नंबर 1चा डॉक्टर, त्याच्या घरी जाण्याचा प्रसंग आला, कारण नातेवाईकातून आपल्याला भेटलं जायला तिथं, म्हणजे महाराज या आमच्या घरी। गेलो महाराज, त्याच्या घरी पांडुरंगाचा फोटो, कृष्णाचा फोटो, बंदेसर रामाचा फोटो। मी त्याला विचारलं साहेब तुम्ही भारतातले तज्ञ हृदयरोग तज्ञ आहेत म्हणलं, झटके कसे झटक्याने येणाऱ्या माणसाला वाचवता आणि तुम्ही देवाची फोटो लावली, ही कमालीची गोष्ट आहे, आमच्यासाठी आश्चर्य वाटलं मला। मी त्यांना विचारलं तरी सांगितलं महाराज कधी कधी असं होतं म्हणले आम्ही उपचार करायला जातो आणि आम्हाला वाटतं याचा सहज उपचार करू पण हातचं गेलेलं कळत नाही, आणि कधी कधी असं ठरवलं की हा माणूस वाचतच नाही, तो माणूस 10 वर्षे अजून आहे। ही कुणाची कृपा आहे, रामाची कृपा आहे मला। त्यानं ठरविलं तर तो राहू शकतो, म्हणून त्या रामाला विसरलास असं सुसेनाला हनुमंत बोलू न करावे आपण प्रार्थोनियार गुणगण, घ्यावे चरण तीर्थ मागून, वाचेल लक्ष्मण ते कधी। ऐसे न करावे आपण, असं करू नको, रामाला विसरू नको महाराज। आणि कुठल्याही गोष्टी उद्या पश्चाताप ही एक तीर्थ आहे, हे का नाही। जो अनुताप तृती नहाला नाहो निमजा तुवाला सर्व भावे, माणसाला किती पाप होऊ द्या, वाल्या पळे एवढं पाप आपण कधी केलं महाराज। 7 रान भरले होते, त्याचं रामायण आज आपण वाचतोय। वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला, तुळयाची कीर्ती वाढली कर, म्हणून याला द्यायचं नाही, फक्त त्या रामाला विसरू नको, प्रार्थना कर, रामाचं चरण तीर्थ घे, लक्ष्मण होते। औषधी माझी देख वेगी घालो आणि चरणादा कर सदता एक सकळ दुःख निरसेला। औषध निमित्ताला परमात्म्याची कृपा झाल्यावर ते कार्य सहज सिद्धीला जाणार आहे। म्हणून काय करते, औषधीमध्ये चरण तीर्थ घे, औषधीमध्ये ओत आणि लक्ष्मण उठल हे कर। कोणासी न कळे जनी नामामृत संजीवनी, तो प्रत्यक्ष असतो निजाभिमानी कष्ट कोणासही न कळे जनी नामामृत संजीवनी, तो प्रत्यक्ष असता अनुदिनी निज अभिमानी कष्ट। किती सुंदर रामायणाचं सार आहे महाराज, हे का नाही। म्हणून या अर्जुना मी नसे
ऐसा ठाव मनाशे परी प्राणियाचे दैव कैसे जे न देखती माते. अरे भगवान परमात्मा तुझा आहे तुझ्या जवळ ठीक आहे नाही तुझा आहे तुझ्यापाशी परी तू जागा तुलाशी एक मिनिट हो ऐका तुझा आहे तुझा पाशी परी तू जागा चुकलाशी. महाराज आपला आपल्यापाशी देव आहे जवळ आहे. अरे नामामृत संजीवनी सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. माणसं म्हातारे माणसं शेवटच्या टायमाला बाबून मायव म्हणतात. बाबून मायव म्हणू नको देव म्हणतोय मला बोलव मी तुझ्या जवळ आहे. माझा नातू येऊ दे माझा पंतू येऊ दे कुठेही तो दिल्लीला आहे मुंबईला आहे ते यायला लई उशीर येईल. देव म्हणतो अरे मी तुझ्या जवळ आहे म्हणून तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. हे विसरले माणसं कुणासही न कळे जनी नामामृत संजीवनी. प्रत्यक्ष असता अनुदिनी तुझा अभिमानी पुष्पती. अहंकारे घालून निघाला अव्यक्त व्यक्ती आकळीला जीव दशेची आणीला आणि वेगळी बांधला कर्मवाशी. एवढं घेऊ घ्या की. आता मी या ठिकाणी थांबणार नाही. 200 पोहे काय 4 वयात आहे जशी सेवा आमच्या शिवाजी महाराजांना 2 मिनिटाचा टाइम द्यायचा आहे. मला सांगितलंय कारण आलेल्या मुंबईचं कसं येऊ द्या 2 मिनिट या सांगा. हृदय हरी चंद्र भगवान की साकशना मात्र प्रतिती देख गाव लागताची निषेध तिनेची देख नाडीला. अरे प्रत्येकाला अभिमान झाला जसं रामायणामध्ये उये अहंकारे घालोनी घाला अव्यक्त व्यक्ती आकळीला आणि जीव दशेशी आणीला वेगी बांधला कर्मपाशी. महाराज अहंकारानं मला आणि अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. अशा प्रमाणे हे निजा अभिमान वाया गेले. सिद्धलाव होता अभिमान तुलाव चित्ता पर्याव घेते वृता कष्ट वृताची सोसिले. कष्ट केले रिद्धी सिद्धी प्राप्त केल्या त्याचा अभिमान झाला की वाया गेला. सर्व दुःखाच्या पादा प्राप्त झाला प्रल्हादा नामस्मरता दुःख बाधाची दिली. प्रल्हादाचं उदाहरण घ्या. प्रल्हादानं काय केलं फक्त नामस्मरण केलं ऐका नाही. प्रल्हाद नामस्मरण करिता पावला नारायण तयाचे तोडून जन्मबंधन निजधामा आपण सोय नेला. प्रल्हादानं नामचिंतन. हो श्रीराम प्रत्यक्ष असता तुझा अभिमान गेला व्रथा चरणी ठेवू माथा चरण तीर्थ मागा. अरे तो राम तुझ्या समोर आहे सुशना तुझा अभिमान झाला व्रता. आता काय कर चरणारविंद नतमस्तक हो चरण तीर्थ घे लक्ष्मण तीर्था समयत औषधी गाई घालिता त्रिशुधी सुमित्र उठेल सत्व बुद्धी युक्ती साधी हे माझी. धन्वंतानं सांगितलं तीर्था समवेत औषधी घाई घालिता त्रिशुद्धी लक्ष्मण उठेल ही सत्वबुद्धी. एखादी माझी बुद्धी कशी आहे सत्वबुद्धी हे साधी सुशना हे कर म्हणू लागले. ऐको आणि कपीचे वचन संतोषला सुषेण म्या केला जो अभिमान तो रघुनंदन क्षमा करा. माझ्यातून मला माफ करा क्षमा करा म्हटलं संप कोणी मागितलं. माझा जो अभिमान झाला सुशनानं सांगितलं भगवान मला क्षमा करा. नरकटणे नेहमी सर्वता क्षमा करणे रघुनाथा चरणी ठेवो नाथा चरण तीर्था घेतले. क्षमा करा म्हटलेलं काय चरणावर माता ठेवला रामचंद्र प्रभूचं चरण तीर्थ घेतलं. औषधी तीर्था समवेत घाई पीडिता समर्थ सुमित्र झाला सामचित्त श्री रघुनाथ प्रसाद. प्रभूच्या प्रसादामुळे सुमित्र सावचित्त लक्ष्मण सावचित्त झालेले उठले नाही बरं का. पुढच्या ओळीमध्ये उठणारे आमच्याकडे तो राक्षस तीर्थे प्रोक्षिता शरीर सत्वार उठिला सुमित्र बाप कृपा गुरुवीर वानर भार हरि खला. तीर्थे प्रोक्षिता शरीर सुमित्र बाप कृपा गुरुवीर वानर भार हरि खला. आनंद झालेला आहे. सगळ्यांनी सावध राहायचंय आणि आता अक्षता टाकायचंय.